हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी म्हणजे सायन्स डे असतो. तर आज आयुष कोचिंग क्लासेसतर्फे आम्ही सायन्स एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे. तर बऱ्याच स्टुडंटनी काही आज प्रोजेक्ट केलेले आहेत. आम्ही बाहेरच्या साईडला ते सगळे अरेंजमेंट केलेले आहे. हे पण माझ्याच क्लासचे स्टुडंट आहेत का रे? हे आलेले आहेत आज सायन्स प्रोजेक्ट जे आहेत ते पाहण्यासाठी. आणि ह्यांना या आजच्या प्रोजेक्टमधून हे लक्षात येईल की सायन्स ज्यांना आवडत नाही, म्हणजे विज्ञान ज्यांना आवडत नाही, त्यांना हे प्रोजेक्ट पाहिल्याच्यानंतर ॲक्च्युअल काय असतं सायन्समध्ये हे लक्षात येईल आणि त्यांना विज्ञानामध्ये आवड निर्माण होईल. तर ही बाहेर आम्ही अशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे. हे प्रोजेक्ट वगैरे ठेवलेले आहेत. अजून गेस्ट यायचे बाकी आहेत. गेस्ट आल्याच्या नंतर मग बाकी प्रोग्राम स्टार्ट होईल आणि एक्सप्लेनेशन पण पुढे आपण कंटिन्यू करूया. आपण प्रयोग केलेले त्याचं सादरीकरण करायचं. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. दरवर्षी संपूर्ण भारतभर हा दिवस अतिशय उत्साहाने आपण साजरा करतो. सी.व्ही. रमन यांनी रमन असा शोध लावला, रमन इफेक्ट नावाचा, आणि तो आजच्या दिवशी लावला. म्हणून आज हा संपूर्ण देशभर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. हा विज्ञान दिन साजरा करण्याच्या मागचं एक उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये आवड तसेच नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजाव्या, हा या दिवस साजरा करण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. उपस्थित सर्व पालकांचं सर्वप्रथम मी शब्दसन्मानाने स्वागत करतो. व आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री कराळ सर, मुख्याध्यापक श्री एनेगुरे हायस्कूल माध्यमिक विद्यालय लातूर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणेपद स्वीकारावं. उपस्थित असलेल्या श्रीमती तनुजा दुबे मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणेपद स्वीकारावे. उपस्थित असलेल्या श्रीमती सविता चाटे मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणेपद स्वीकारावे. प्रत्येकप्रमाणे अतिथी देवो भव, प्रत्येकप्रमाणे आपण उपस्थित मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम कराळ सर यांच्या स्वागतासाठी आहेत का पालक? शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत, यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आज विज्ञान दिनाचं औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर आयुष्य कोचिंग क्लासेस च्या मॅडम सौ चाटे मॅडम, उषा राख मॅडम, कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवर चाटे मॅडम, दुबे मॅडम यांनी कार्यक्रमाचं संचलन केलंय. चाटे सर, आपण सर्वजण विद्यार्थी आणि पालक, विद्यार्थी मित्र हो, तुम्ही नशीबवान आहात, कारण तुम्ही चांगल्या शाळेमध्ये तर शिकत आहातच आहात, परंतु त्याच्याही पलीकडे शाळेच्या नंतर तुम्हाला जे मार्गदर्शन मिळावं लागतं आणि ते मार्गदर्शन एका चांगल्या उच्च विद्याभूषित शिक्षिका मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शिकत आहात. आणि आपण
तसं जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल, प्रत्येकाचं स्वप्न असतं की नाही लहानाचा मोठा होईल, एक डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. तसं पाहिलं तर मॅडम तुमच्या ऑलरेडी इंजिनियर आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला खूप काही त्यांचं मार्गदर्शन मिळतं. पण मार्गदर्शन घेता घेता तुम्ही आजचा दिवस साजरा करतोय, कोणाच्या नावानं साजरा करतोय? सी.व्ही. रमण यांच्या नावानं. सी.व्ही. रमण हे सायंटिस्ट होते आणि त्यांना नोबेल पारितोषिक म्हणजे जगातलं सगळ्यात सर्वोत्तम जे पारितोषिक असतं ते पारितोषिक मिळालं. आणि आता सरांनी सांगितलं की त्यावेळेस आपल्या आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते आणि शिक्षकांची देखील आठवण येते. आणि म्हणून आपल्याला मार्गदर्शन खूप काही महत्वाचं असतं. आणि तुम्ही ज्यांचं गणित चांगलं असतं त्याचं जवळपास सगळे विषय चांगले असतात. लक्षात आलं का? म्हणून गणित हा सगळ्या विषयाचा पाया आहे. किंवा ज्याचं सायन्स आणि मॅथ हे दोन विषय चांगले असतात तो विद्यार्थी आयुष्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीये. म्हणून तुम्ही आतापासून जरी पहिलीला असलो तर ज्याचा अभ्यास हा 1ली ते 4थी पर्यंत जो बनतो, जो स्कॉलरशिप मध्ये येतो, 5वी नवोदय मध्ये येतो, वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतात, 5वीला आहे, 6वीला आहे, 7वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे, या सोबत तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जर सुद्धा भाग घेतला आणि 9वीला जी एक NTSE नावाची परीक्षा आहे, होमी भाभा नावाची परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये जर सर्वोत्तम घेऊन घेतले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यभर शेकेपर्यंत गव्हर्नमेंटचा स्कॉलरशिप मिळते. म्हणून तुम्ही आतापासून तयारी केली पाहिजे आणि आपल्या मध्ये संस्कार देखील असले पाहिजे. तुम्ही बघा आता लातूर मध्ये एक मेळावा म्हणजे तुकाराम नामदेव माऊली यांची एक पालखी आलेली आहे आणि त्यांच्या पादुका आपल्या अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे मांडणी केलेली आहे आणि त्यांची ही खूप उत्सुकता आहे की माझा नंबर कधी येईल आणि मी प्रमुख पाहुण्यांना कधी स्पष्टीकरण देईल. यासाठी प्रमुख पाहुणे फक्त तोंड इकडे करायचं, जास्त गोंधळ नाही करायचा, वर मोडायचं नाही, वर मोडायचं, रस्ता सोडायची. माग मागे पाईप थोडंसं उचल खाली पलीकडे नाव नमस्कार, माझे नाव आहे गांधी सुजित आणि माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे कोळसा, वाळू आणि कापूस या साहित्यापासून आपण जलशुद्धीकरण करू शकतो. आणि जर आपण न जलशुद्धीकरण करता जर आपण तसेच पाणी पिले तर आपल्याला रोग होतात आणि ते रोग आपल्याला हानिकारक असतात. त्याच्यामुळे आपण जलशुद्धीकरण म्हणजे असं कुठे बाहेर गेला आणि जर घाण पाणी असलं तर आपण जलशुद्धीकरण करून पिले पाहिजे. Hello sir, my name is Santana Devaran. I am explaining about microscope. Microscope is a tool. It is used to see tiny things. Microscope works like a magnifying glass. Microscope has a curved pieces of glass. There are three types of microscope: a simple microscope, a compound microscope, and electronic microscope. My project is simple microscope. लिंबू पाण्यावर बाहेर कसा येतो तर यामागे कारण ते साधे पाणी आहे आणि हे मिठाचे पाणी आहे. साध्या पाण्यात लिंबू बुडतो परंतु मिठाच्या पाण्यात लिंबूवर तरंगतो. मिठाचे पाणी जेव्हा पाणी मीठ
टाकले जाते तेव्हा पाण्याची घनता जास्त असते. भारी पाण्यामुळे लिंबू वरती solar system. Earth, the third planet for the universe life. It was water and support life. Mars is the soil. No Mars don't it iron. Color is red. Jupiter is the largest planet in solar system. Saturn is the sixth planet of the solar system. Next only Jupiter is size. Cannot think about Earth telescope. Neptune. A season is lasts for about 41 years. मोठ्याने बोल विश्वा. त्याच्यातून पडलं पाहिजे असं. ह्याच्यातलं अशुद्ध असेल तर ह्याच्यात शुद्ध होतं, ह्याच्यात थोडं अशुद्ध असेल तर ह्याच्यात शुद्ध होतं, ह्याच्यातलं अशुद्ध असेल तर ह्याच्यात, आणि शेवटी शुद्ध. त्याला फक्त प्युरिफाय होतं. माझे थोडं खूप जवळ. 7th standard. My project name is water dispenser. This is शीप त्यातून काढल्यानंतर का पाणी पडतं? कारण की पहिल्या सुरुवात बंद वरून हवेचा दाब. हां, आरव आवाज मोठ्याने बोल. पुढे घे थोडा त्याला प्रोजेक्ट दिसू दे. This is all cannot. राहू दे राहू दे. कशामुळे बाहेर? क्लास आर यू स्टडी? Which class? तू घे हात लाव. Measurement part. Today I am here to tell about length. Length is about how long or how wide something is. Points to the ruler. We use ruler to measure the things. Like short thing we use from centimeter, and long things like blackboard we use meter. So 1 meter is equal to 100 centimeters. असा व्यवस्थित जवळ नको थांब जरा दिसत तिकडं. प्रोजेक्ट हे अरे काय आहेत का मध्ये? चला तिकडे जा ना, जा इकडनं जा. असं इकडून जाऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल सगळ्यांनी काय
तुम्ही सरका ना थोडं शिवा इतका छोटा उदय मित्राचंच आहे.